आज स्वयंपाक करायचा इतका कंटाळा आला होता ना, विचार करत होते की काय भाजी बनवू काय भाजी बनवू, पण यांना डोकंच चालत नव्हतं. आणि जेवायला ताटावर बसलं ना की मग यांची नाटकं चालू होतात, ही कालवण का केलं आणि हे भाजी का केली. यांची मस्ती बघा कशी चालू होती बाप बेट्यांची. आता मला सांगा, हाडाची काडा हा कधी जिंकणार आहे त्याच्या पप्पांपासून. तरी तो म्हणत होता, पप्पा तुम्हाला मी आज हारूनच दाखवतो. तर त्याला म्हटलं चल रे बाजू हो जरा, आज आहे ना पप्पांबरोबर मी शर्यत लावते, बघू पप्पा कसे जिंकतात ते. कारण आहे ना मला स्वयंपाक करायचा इतका कंटाळा आला होता ना, आणि मी त्यांना मुद्दाम म्हटले की चला आपल्या दोघांमध्ये जो जिंकेल ना त्याच्या मनाचा स्वयंपाक होणार. तर बघा त्यांना इतके हसायला आली ना. अहो ऐका ना, आज पाणीपुरी बनवायची, मग काय बनवायचं? मासवडी. मासवडी. बरं ठीक आहे, चला आपण आहे ना हारजीत खेळूयात, मग ठरवूया कोण जिंकेल ना त्याच्या मनाचं होणार. ठीक आहे चालेल, मला काय. चलो डन. हाजीत काय पण आपण हात लावूया. पंजा. हा पंजा लाव. चलो डन डन लाव. बघा पाणीपुरी करणार मी जिंकल्यावरती मासवडी करायची. ठीक आहे चल. इकडे बघा ना. त्यांना म्हटलं व्हिडिओ चालू आहे, मला हरवू नका, तुम्ही हारा. तेव्हा ते यांना इतकी हसायला आली ना, मला खरंच आहे ना खूप आनंद झाला की मी जिंकले आज. माझ्या मनात पाणीपुरीच करायची. मासवडी. मी जिंकले ना. मासवडी. बिचाऱ्या आहोंचं असंही काय चालतं. आपण संध्याकाळी स्वयंपाक केल्यावर ते गपचूप खातात, पण काय करणार. मग त्यांनी आहे ना म्हटले चल जाऊ दे, तुझ्या मनासारखं होऊ दे, तुला पाणीपुरी बनवायची ना बनव पाणीपुरी. आणि मी ऑलरेडी ते भिजत घातलंच होतं, मला पाणीपुरीच बनवायची होती. मग मस्तपैकी आहे ना पाणीपुरीचा बेत केला, कारण मला आणि मुलांना खूप आवडतो. आणि एक साईडला कुकर लावला डाळ भाताचा, कारण आहोंना नुसती पाणीपुरी जमत नाही. आणि आम्हाला काय नुसतं पाणीपुरी खाऊन झोपलं तरी होतं, पण आहे ना त्या बिचाऱ्यांना जमत नाही. म्हणून ते म्हणत होते की नको ग मला नाही जमत. पण तरी बिचाऱ्यांना ब्लॅकमेल केलं आणि म्हटलं व्हिडिओमध्ये फक्त हारून दाखवा. पण नंतर म्हटलं चला आता हे कॅचअप झाले, तुम्ही आहे ना हारलेले, त्याच्यामुळे ते पण म्हटले चल जाऊ दे, आज होऊ दे तुझ्या मनासारखं. कारण आहे ना तिघांना तुमच्या पाणीपुरी खायची आणि माझ्या एकट्यासाठी कुठे मासवडी बनवते. मग काय पटकन स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकला काय डाळ भात एक साईडला लावला आणि एक साईडला पाणीपुरीची तयारी करायला घेतली. मग आहो म्हटले जाऊ दे आता तू जिंकलीच आहे, तर पाणीपुरीचं पाकिट मी घेऊन येईपर्यंत सगळं रेडी करून ठेव. तर मग त्यांना काय माहिती होतं मी दुपारीच आहे ना वाटाणे वगैरे भिजत घातले होते. मग म्हटले ते तू हुशार आहेस ग, मला मुद्दाम हारायला लावलं, इथून पुढे आहे ना मी तुझं व्हिडिओमध्ये ऐकणार नाही. आणि आहे ना मुद्दाम तूच जिंकली आणि आता तू स्वयंपाकही तुझ्या मनासारखा होतो. तर चला, बिचारे पुरुष आहे ना खरंच शांत असतात, कारण आहे ना त्यांच्या मनासारखं कधी काही होतच नसतं. लेडीज आहे ना किचनमध्ये कधीही स्वयंपाक करताना तिच्या मनासारखंच करत असते. तर आमच्या आहो तर खरंच खूप शांत आहेत. त्यांचं असं काही नसतं की काहीही बनव. माझ्या मुलांचीच खूप नाटक असतं की ही भाजी का बनवली, ते का बनवलं. आहोंना तर काहीही चालतं, ते गपचूप खातात. असा संध्याकाळचा दिवस गेला आणि मुलांच्या हसण्या खेळण्याने दिवसभर कसा गेला काहीच कळालं नाही. आहोंना कामावून आल्याच्यानंतर थोडा वेळ मुलांबरोबर घालवला की खरंच घरामध्ये खूप छान वाटतं. संध्याकाळचा वेळ होती, स्वयंपाक पटकन झाला आणि त्याच्यानंतर मिस्टर पाणीपुरीचं पॅकेट घेऊन आले आणि मला म्हणत होते तू मला फसवलं, ब्लॅकमेल केलं, पण चला असो, गपचूप घेऊन आले. त्याच्यानंतर मी सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि मस्तपैकी आहे ना असा वाटाणा शिजला होता आणि खूप छान अशी डाळ गळली होती. त्याच्यामुळे पटकन पाणीपुरीचा बेत करून घेतला आणि चटण्या वगैरे आधीच करून घेतल्या होत्या. पाणीपुरीचं आहे ना तिखट पाणी इतकं छान कलर आला होता ना, त्याच्यामुळे आम्ही खायला बसलो आणि मुलंही खुश झाली. तर चला, आजचा दिवस असा गेला. बाय बाय.